विकेट मिस करतोय का नाही, हाईट किती आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास अंपायर करतात. आणि इथे मात्र लेग बाईची 1 धाव, टोटल 4 बॉल 9 धावा या फलकावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड आफ्टर 4 बॉल्स. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा चांगला आडव्या बॅटने स्लॉग हिट केला जातोय आणि हा फेवरेट फटका आहे दीपेश पाटीलच्या बॅट मधून येतोय. चॅम्पियन प्रीमियर लीगचा हा दमदार चौकार. 4 धाब्यांनी धावफलक वेगाने पुढे येते. 13च्या घरामध्ये अप्रतिम फटकेबाजी होते, म्हणून म्हटलं जाते मिस्टर JPL रन मशीन. अनेक कारनामे, अनेक विक्रम या बॅटरच्या नावावर आहेत. आणि दोन्ही बॅटर JPL सीझन 1चा मिस्टर JPL दीपेश पाटील, जितेश पाटील, आणि सीझन 2चा दीपेश पाटील. पण ही CPL आपण बघतोय, चॅम्पियन प्रीमियर लीग. आणि चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये देखील तोच थरार, तीच दहशत आणि तोच दरारा दीपेश पाटीलचा पाहायला मिळतोय. आणखीन मोठा फटका आडव्या बॅटने, पुलचा फटका, पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल CPL सिक्सर. एका ओव्हरने फलकावरती धावा लगावल्यात, 19 धावा. आतापर्यंत विचार केला तर पहिला बॉल डिलिव्हर आपण केला होता 1:33 आणि घड्याळामध्ये विचार केला तर 1:37 झाल्यात. म्हणजेच वेळेनुसार पहिली ओव्हर समाप्त झाले. पुढच्या मॅचचा टॉस महत्त्वाचा आहे, तर दोन्ही टीमनी देखील रेडी राहायचं आहे पुढच्या मॅचच्या टॉससाठी. लकी स्ट्रायकर्स वर्सेस मार्वी वॉरियर्स. लकी स्ट्रायकर म्हटलं तर नक्कीच मयूर पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे यांचा संघ. मार्वी वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय भावेशजी भोईर यांचा हा संघ. लाईव्ह चालू आहे प्रिन्स मूवी. क्लॅरिटी का बिग बॉस आपल्याला पाहायला मिळते. भरपूर प्रगती त्यांनी केली आहे, मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच कव्हर करत असतात. 19 धावा या फलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. विघ्नेश मडवी आलाय बॉलिंग मार्क वरती. माफ करा, अभिजित आहे. आमच्यापर्यंत थोडीशी चुकीची माहिती आली. अभिजित देखील एक विकेट टेकर गोलंदाज आहे. आणि खास करून चुचंद्र रेल्वे स्टेशन एंडकडून गोलंदाजी ज्यावेळी या मैदानावर होते ना, दुपारच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रापर्यंत एक ॲडव्हान्टेज राहिला आहे. आणि नाईट क्रिकेटमध्ये दोन्ही एंडने सेम ॲडव्हान्टेज असणार आहे. मात्र डे फॉर्मॅटमध्ये हा ॲडव्हान्टेज फार महत्त्वाचा आहे गोलंदाजाकरता. मात्र जितेश पाटील आहे आणि जितेश पाटील हा असा खेळाडू आहे ज्याच्यासमोर ना हवा काम करते ना दवा. फक्त जितेश पाटीलची हवा आपण पाहिलंय. इथे इनसाइड आउट करून खेळायचं होतं. पहिलाच इरादा स्पष्ट होता, मन बनवलं होतं, फटका सजवला होता. इनसाइड आउट, चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय जितेश पाटीलच्या बंधूच्या बॅट मधून चौकार. चौकार निश्चित धावफलक वेगाने पुढे येते. 23च्या घरामध्ये 23 रन्स ऑन दी बोर्ड. सुरुवातीचा जर विचार केला पॉवर प्ले, पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. टोटल जर विचार केला लेग बाईची 1 धाव ऍड केली तर 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. त्यानंतर पहिल्या बॉलवरती दुसऱ्या ओव्हरच्या चौकार. वेळेकडे देखील आम्ही सतर्क आहोत. तुम्हाला वारंवार आम्ही हीच सूचना करत राहतो. आजच्या दिवसांमध्ये आयोजकांनी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. 1:33 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. स्विच हिट आणि नेहमी पाहिले त्याचा क्लास. फिल्डर ठेवला होता, मात्र फिल्डरला बीट करून चेंडू निघून गेलाय. जितेश पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक येतोय जबरदस्त धूमधडाका चौकार. चौकार निश्चित धावफलक वेगाने पुढे येते. 27च्या घरामध्ये फायर शो चालू आहे. जितेश पाटील बंधू या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर
पार्टनरशिप सर्वात मोठी आतापर्यंत या 27 धावेचे. त्याला बॅटिंग करणारा संघ देखील आहे. ऑन टाइम आहे तसं सुद्धा. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा अभिजित देवलीकर तयार होते. 2 बॉल 2 चौकार आले. चौकारांची तिगडी होईल का? मोठा फटका खेळायचा होता. स्वतः एसटी रक्षक जातोय चेंडूच्या मागे. शॉट थर्डमॅन रिजन पर्यंत चेंडू निघून गेला होता. 1 धाव ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक 28 धावा. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत हायेस्ट स्कोरिंग पार्टनरशिप. बंटी सिक्सर 27-27 या संघाच्या माध्यमातून. आणि नेहमी पहिली पसंत केले जितेश पाटीलला. JPL मध्ये देखील हा संघ होता. तिथे देखील आयकॉन जितेश पाटील होते. दीपेश पाटील आता स्ट्राईक वर आलेत. ड्राईव्ह केलाय ऑन दी अप. 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे आले. 29च्या घरामध्ये 29 रन्स ऑन दी बोर्ड. आज चांगला शेड्यूल. प्रत्येक टीमकडे पुन्हा एकदा संधी आहे. जरी तुम्ही 2 मॅच हरला असाल तरी मात्र आव्हान आहे तुमचं टिकून. असं नाही की 2 मॅच हरलात म्हणून या स्पर्धेतून बाहेर गेलात. आणि प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलंय इथे नेट रन रेट नाही पाहिलं जात. इथे तुमचे पॉइंट्स टेबल फार महत्वाचे आहेत. संधी प्रत्येकाला आहे. लोअर फुल टॉस बॉल स्लोवर 1 देखील होता. आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. आणि जे संघ 2 मॅचेस जिंकल्यात तर ते देखील बाहेर जाऊ शकतात. जर मागील पुढील 3 मॅच हरला आणि जर पॉइंट्स टेबलमध्ये तो टॉप 3 मध्ये जर राहिला नाही पूल ए मधून पूल बी मधून तर निश्चित रूपाने काही घडू शकते. स्विचचा फटका फुलटॉस बॉल फिल्डर आहे आणि जबरदस्त ॲक्युरेट कॅच. अप्रतिम फील्ड सेटअप केलाय. चांगला चेंडू होता. चांगला फटका होता. मात्र जितेश पाटीलला आता परतावा लागेल. कौतुक करेन फिल्डरचं मी. अप्रतिम कॅच कॅरी केलाय. जबरदस्त कॅच. नितीन मुकादम आपला अनुभव शेअर करताय मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा हे आतापर्यंतचे हाय स्कोर पार्टनरशिप पाहायला मिळते. चला फिल्डिंग लावून घ्या. 10 मिनिटं होऊन गेल्यात. वेळेवरती आहात. 1 मिनिट जो चेंडू आणण्याकरता गेला होता पाणी आलं होतं तो आम्ही पाहिला. म्हणजेच 5-5 मिनिटं गेलेली आहेत 2 ओव्हरमध्ये. आणि ही ओव्हर तुम्हाला 5 मिनिटाच्या आत समाप्त करायचं आहे. 29 धावांची ही भागीदारी. पण जास्त एकत्र येऊ नका. एक कॅप्टन असेल तो एक कॅप्टन बाकी सूचना करेल आपल्या खेळाडूंना. आणि जर 11 प्लेयर्स कॅप्टन बनले तर तो संघ मात्र अडचणीमध्ये सापडला. आपण अनेक वेळा पाहिलाय. चंद्रपाड्याचा बाहुबली मैदानामध्ये आलाय मिस्टर जुगल पाटील. अनेक कारनामे आहेत या खेळाडूच्या नावावर. 5 बॉल 5 षटकार सलग 2 वेळा मारणारा असा एक मात्र बॅटर आहे. आणि 2 वेळा रिस्पेक्ट दिले गोलंदाजाला जुगल पाटील. आणि हे मैदान त्याचं लकी मैदान राहिलंय. मग तो चेंडू कोणताही असू दे. निवियाच्या बॉलवरती देखील सिक्सर मारण्याचे किमिया या बॅटरच्या माध्यमातून आपण पाहिलंय. बॉलिंग मार्कवरती विघ्नेश. ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव कंप्लीट. जुगल पाटील आणि एका साईडला दीपेशला ठाऊक आहे जुगल पाटील रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा कमजोर आहे. आणि दीपेश पाटील त्याच्याहून फास्टेस्ट रनिंग आपण पाहिल्याबद्दल जुगलकडे क्षमता आहे. सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. पाहूया आता कशी बॅटिंग करेल. आणि एका साईडला गोलंदाजाचं कौतुक करेन विघ्नेश. हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी केली. विकेट टेकर गोलंदाज आहे. समोर कोणता बॅटर आहे हे त्याला ठाऊक नाही. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. मिस टायमिंग फटका आहे समोरच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्सने निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. जुगल पाटीलच्या बॅट मधून येतोय बाहुबली चौकार. 4 धाव्याने धावफलक वेगाने पुढे येते. 34च्या घरामध्ये फिल्डर वेट अँड वॉच करत राहिला. कुठेतरी कॅचवर येणं गरजेचं होतं आणि तसं काही घडत नाही तर हा चौकार आहे. चला फिल्डिंग सेट करा. बॉल गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. टायमर ऑन आहे. 1 ते 2 मिनिटं आम्ही मागे पुढे समजू शकतो. मात्र जास्त आपण चर्चा करू नका.
प्रवेश देवलीकर यांचा संघ कानाई पाये आणि काव्या पाटील यांचा संघ बंटी सिक्सर 2727. पुढचा बॉल मोठा फटका केला चौथा. हे आपण पाहिले अनेक वेळा जुगल पाटीलला देखील नेहमीच हार्ड हिटिंग बॅटिंग पाहिलंय, भरोसा दाखवलाय. एक विकेट गेल्यानंतर 1 डाऊन मध्ये प्रमोट केलं जातंय. कौतुक करेन संघ मालकाचं, कौतुक करेन कॅप्टनचं देखील. आता जुगलला ती इनिंग बिल्ड करावी लागेल. पुन्हा एकदा ही कमजोरी आहे, ही कमजोरी राहिली जुगल पाटीलची. स्लोवर 1 आतमध्ये येणारा बॉल आणि अप्रतिम विघ्नेशचा माइंडसेट बघा. एक चौकार गेला, तो देखील मी म्हणेन मिसफिल्डचा चौकार गेला आणि त्यानंतर केलेला कमबॅक. नितीन मुकादम, बंदे में है दम, नाम है नितीन मुकादम. आडव्या बॅटने चांगला फटका आहे का तर नाही. सॉफ्ट डिसमिसल. मितेश भोईर मिड विकेट रिझनला अप्रतिम कॅच कॅरी करतोय. संपलाय दीपेश पाटीलचा खेळ. न्यू बॅटर लगेच या मैदानाच्या आतमध्ये. धावफलक पुढे आलंय 43 वर 42 वर 42. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रसाद भूते. टिवरी स्पोर्ट टिवरी या संघामधून खेळणारा हा खेळाडू आहे, ज्याच्यावरती 40,000 पॉइंट्स लावलेत. म्हणजे सर्वात महागडा प्लेयर आहेत. 40,000चे भरपूर प्लेयर आहेत, त्यामध्ये प्रसाद भूतेचं नाव देखील घेतलं जाईल. आणि अप्रतिम हा बॅटर आहे. आणि बघा स्ट्रॅटेजी काय आहे कॅप्टनची. तर ज्यावेळी रायटीला ॲडव्हान्टेज तर जुगलला उतरवलं, इथे लेफ्टीला ॲडव्हान्टेज तर प्रसाद भूतेला उतरवलंय. ही असते कॅप्टन्सी. आता त्यावर तो खरा उतरेल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. प्रसाद भूते म्हटलं तर मैत्री चषक ज्याने गाजवलं 79 धावा एका मॅच मध्ये आपण पाहिलंय. षटकारांची आतिषबाजी 11 ते 12 सिक्स एका मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. आणि या मैदानावर 6 बॉल 6 रिव्हर्सिपचे फटके अटेम्प्ट केलेत. जबरदस्त बॅटिंग नेहमी केले असा हा प्रसाद भूते स्ट्राईक इनला आलाय. नितीन मुकादमकडे अनुभव आहे. इथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की नाही तर डेफिनेटली थोडंसं मिसफिल्ड होईल. आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे आले 44च्या घरामध्ये. लेफ्टीला ॲडव्हान्टेज आहे, मात्र जुगल पाटील देखील ज्याच्यासमोर वाऱ्याचे कमतरता कधी आपण पाहिली नाही. ना हवा काम करते ना दवा. चांगला फिटनेसमॅन आहेत. बघूया प्रसाद भूते मोठमोठ्या स्पर्धा जो नेहमीच खेळलाय. ती चॅम्पियन प्रीमियर लीग इकडे आपण बघतोय. त्या प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल. यावेळी थोडासा चेंडूने टर्न घेतलाय आणि अगदी वाईड लाईनीच्या आतमध्ये येणारा हा चेंडू, निर्धाव चेंडू. 3 बॉल 44 धावा या फलकावरती. 3 बॉल शिल्लक या इनिंगचे, पहिल्या इनिंगचे. काल देखील प्रसाद भूतेची फायर आपण पाहिली आणि आज देखील अप्रतिम पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क. आणखीन एक येतोय चॅम्पियन प्रीमियर लीगचा षटकार. 6 धावेने धावफलक 50 धावा कंप्लीट झाल्या. बंटी सिक्सर 2727. खुश असेल पूर्ण खेमा. ज्या अनुषंगाने बॅटिंग राहिले आज खऱ्या अर्थाने सुरुवात दीपेश पाटीलने केली. जितेश पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आले. जुगल पाटीलने 1 चौकार षटकार आणि प्रसाद भूतेनी 1 षटकार. म्हणजे बाउंड्री लाईन प्रत्येकाने क्लिअर केले. मग तो चौकार असू दे किंवा षटकार, हे चारही बॅटर आज चांगल्या फॉर्म मध्ये दिसलेत. म्हणजे टॉप ऑर्डर वरती जास्त भरोसा आहे या बॅटिंग करणाऱ्या संघाचा. 5 चौकार 3 षटकार आतापर्यंत या मॅच मध्ये. पुढचा बॉल समोरच्या दिशेने प्रॉमिसिंग नव्हता. मिस टायमिंग आहे. एलिव्हेशन कमी आणि इथे पॉवर देखील कमी. 50 या धावसंख्येवरती आणखीन एक विकेट जातोय. चांगला झेल कॅरी केला वीरेंद्र यादवने. पाच बॉल
पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल षटकार आणि पाचवा बॉल विकेट. प्रणय सारखा बॅटर आहे, बॅटिंग लाईन इतकी स्ट्रॉंग आहे की कोणाला कितव्या क्रमांकावर पाठवायचं हा प्रश्नचिन्ह आहे या संघाकडे. प्रणय म्हात्रे म्हटलं तर काय फॉर्म मध्ये आहे. सलग 4 बॉल 4 षटकार आपण नेहमी उल्लेख केला या संपूर्ण परिसरामध्ये. भरपूर मैदान ज्याने गाजवल्यात आणि चांगल्या टच मध्ये आहे यंदाच्या हंगामामध्ये. अंतिम बॉल आहे. बंटी सिक्सर कडे जर विचार केला, जितेश पाटील सारखा एसटी रक्षक देखील आहे, प्रणय म्हात्रे सारखा एसटी रक्षक आहे, जुगल पाटील देखील एसटी रक्षक आहे, दीपेश पाटील देखील. म्हणजेच आता एसटी रक्षक देखील कोणाला ठेवायचा हा प्रश्नचिन्ह आहे. बॅटिंग देखील त्याच अनुषंगाने टॉप ऑर्डर स्ट्रॉंग आहे. कोणाला कितव्या क्रमांकावर पाठवायचं हे देखील चर्चा राहिले. अंतिम बॉल. चांगला स्ट्रॉंग संघ आहे, काय बॉलिंग तितकीच चांगली आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण राहिला, कारण की श्री कान्हाई पाय स्पोर्टकडे चांगला बॅटिंग लाईनअप देखील आहे. अंतिम बॉल या पहिल्या इनिंगचा. स्लोवर 1 चेंडू, मोठा फटका खेळता आला नाही. इथे काय घडतंय तर नक्कीच रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. 50 या धावसंख्येवरती पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय आणि बंटी सिक्सर 27-27 या संघाने धावा केल्या आहेत. 50-51 धावेचं आव्हान श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये या संघाविरुद्ध ठेवलंय. लकी स्ट्रायकर विरुद्ध मारवी वॉरियर्स. चला या लिस्ट देखील आहे आमच्यापर्यंत टॉस करण्याकरता. देवानंद राऊत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जे संघ मालक आहेत जय महाकाल मालजीपाड्याचे. तुमची लिस्ट आमच्यापर्यंत आहे. आणि समीर राऊत यांचं कौतुक करेन. सिस्टमॅटिक मॅनेजमेंटमध्ये मोठा हातभार आहे, चांगला सपोर्ट राहिला. मात्र स्वतः चांगली अंपायरिंग ते देखील करतायत. आयकॉन प्लेयर आहेत. चला लकी स्ट्रायकर कॅप्टन येऊ द्या तुमचा. मारवी वॉरियर्स भावेश भोईर यांचा संघ पाहायला मिळतोय आणि एका साईडला सिद्धार्थ म्हात्रे, मयूर पाटील यांचा लकी स्ट्रायकर. मारवी वॉरियरचे निखिल पाटील आलेत. काल मालामाल झालेला सर्वात जास्त मालामाल कोण झाला असेल तर निखिल पाटील. 6,000 रुपयाचा मानकरी ठरला. आमचे ऑफिशियल मॅन्युअल स्कोरर देखील जॉईन झालेत. विजय कांबळे, वेलकम विजयजी कांबळे, आपलं हार्दिक स्वागत. त्यांची देखील ही जवळजवळ 7वी संध्याकाळी 7वी नाईट असेल कंटिन्यू. आणि नेहमीच संजय म्हात्रे पहिला नाव त्यांचं घेतलं जातंय. जर विजय कांबळे असतील तर नेहमीच दादांचं पहिला नाव घ्या, त्यानंतर माझं, असं त्यांनी वक्तव्य केलंय. आणि ही चर्चा आम्ही केली होती काल देखील आज देखील. चला कॅप्टन या मारवी वॉरियरचा आलाय लकी स्ट्रायकर. कॅप्टन जरा फास्ट आहे प्लीज. आज आपण वेळेकडे सतर्क राहणार आहोत. प्रताप प्लीज या, फास्ट या. चला खास टॉस आहे. हेड अँड टेल खास बनवला आयोजकांच्या माध्यमातून. इकडेच या प्रताप, ते डिस्टन्स भरपूर लांब आहे. लिस्ट आहेत दोन्ही टीमच्या आमच्यापर्यंत. मारवी वॉरियर्स लकी स्ट्रायकर
देवानंद राऊत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड अँड टेल असा टॉस आहे. 4 ओव्हरचा मॅच. पुन्हा एकदा दोन्ही टीमला एक सूचना आहे आयोजकांकडून आमच्यापर्यंत खास आलंय की टाइम महत्त्वाचा आहे. 15 मिनिटामध्ये जर 3 षटकं पूर्ण केली नाही तर ॲटोमॅटिकली तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये आणावं लागेल आणि त्याहून जास्त टाइम जर स्पेंड केला तुम्ही तर तुम्हाला पॅनल्टी दोन्ही टीमला असेल, प्रत्येक संघाला आणि प्रत्येक आयोजकांकडून सूचना आल्या. कोण टॉस? यस, मारवी वॉरियरचा कॉल. हेड असा कॉल. सस्पेन्स राहिलाय. परत टॉस होईल. चला पुन्हा एकदा मारवी वॉरियर्स कॉल करायचा आहे. हेड असा कॉल. आता टेल आलाय. देवानंद राऊत साहेबांना विनंती केली दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्रताप भोईर टॉस जिंकला आहात, डिसिजन काय असेल? फिल्डिंग. कालच्या दिवसामध्ये काय अंदाज आला टीम मधून की कोणते असे गोलंदाज आहेत ते चालले पाहिजे या मॅच मध्ये? सर्व चांगले प्लेयर आहेत आमच्या टीममध्ये. चांगले. किती मॅच तुम्ही जिंकलात आतापर्यंत? एक जिंकलो, एक हारलोय. नक्कीच या मॅच मध्ये आता समोरचा संघ देखील मारवी वॉरियर्स आहेत आणि गोलंदाजी करत असताना लवकर आउट करण्याचा प्रयत्न कोणाला असेल? निखिल आदेश. काय बात आहे. नक्कीच म्हणजेच पूर्ण स्ट्रॅटेजी करून आलात. मारवी वॉरियर्स टॉस जिंकला असता डिसिजन काय असता? मी पण गोलंदाजीत घेणार होतो. आता बॅटिंग करायची आहे. चांगला खेळ कालच्या दिवसात देखील राहिला आहे. तुमच्या टीमचं काय स्थिती आहे? किती मॅचेस तुम्ही जिंकलात? आम्ही पण एक जिंकलो, एक हारलोय. म्हणजे महत्त्वाचा मॅच आहे. आणि जर बॅटिंग करताना एक काय मनामध्ये टार्गेट असेल? ते 50 क्रॉस जाण्याचा प्रयत्न करू. समीरदादा पाटील, शिवाजी भुरे, समीर राऊत आणि चैतन्य असतील संपूर्ण म्हणजेच ज्यांनी सपोर्ट केला या चॅम्पियन प्रीमियर लीगला, कसं त्यांचं आभार व्यक्त कराल? खूप त्यांचा आभार. जेवढं मानेन तेवढं कमीच आहे, कारण तर ती लोक 5-5 वाजेपर्यंत इथे जागतात, परत सकाळी लवकर येतात, सर्व आयोजन करतात. हे कोण नाही करू शकत असं. नक्कीच जोरदार टाळ्या त्यांच्याकरता पहिला. आणि थँक्यू दोन्ही कॅप्टनला, शुभेच्छा असतील. लकी स्ट्रायकर हा संघ टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. जाऊया कॉमेडी स्टुडिओमध्ये, आवाज ऐकूया आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ पाय मिस्टर निशांतजी पाटील सरांचा आवाज ऐकूया. ओव्हर टू यू निशांतजी पाटील. थँक्यू. प्रिन्स मूवीज. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पंच अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होते. तुम्ही पाहताय चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व पहिला. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद भोते. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळत मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण सूरजच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळते मितेशला. 2 वाजता पहिला चेंडू पडला आहे आणि 2:20 इथे सामना फिनिश झाला पाहिजे. यावेळेस पहिला तर आडव्या बॅटने खेळ येतो. नितीनचा हा फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे आलेत आणि ते पहिला धक्का कानाई स्पोर्ट पायला बसलाय आणि ते फलंदाज नितीन मुकादम बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नितीन मुकादमने इथे केला आणि इथे विकेट मिळाली प्रसाद भोतेला. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. महत्वाची विकेट नितीन मुकादमला सलामीला पाठवलं होतं, कारण 51 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात कान्हाई स्पोर्ट पाहिला. त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं होतं आणि नितीन पहिला चेंडू फेस करत असताना इथे बाद झालेत. एलिव्हेशन मिळालं परंतु डिस्टन्स कमी होतं आणि ते चांगला झेल त्या ठिकाणी पाहिलं तर भूपेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि ते फलंदाज बाद पाहायला मिळतोय. तेजस देवळीकर नवीन फलंदाज मैदानावरती. तेजस देवळीकर मैदानावरती दाखल होतोय. 51 धावा या मॅच मध्ये करायच्यात कान्हाई स्पोर्ट पाहिला. काय जबरदस्त फलंदाजी राहिली. बंटी सिक्सर 2727 या संघाच्या माध्यमातून दीपकजी पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. बंटी सिक्सर 2727. यावेळेस पाहिला तर
चांगला चेंडू होता, परंतु मिड ऑफला सूरज आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण सूरजच्या माध्यमातून आणि इथे एक धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रसाद भूते P1चं षटक टाकतोय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याला चेंडू होता. आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण 51 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे मोठे फटके खेळण्याचा वारंवार इथे प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु प्रसाद भूते चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. यावेळेस पाहिलं तर शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता शॉट कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं आणि फक्त एकच धाव याही चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. जुगल पाटील शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण करत असताना या मॅच मध्ये मिड ऑफला सूरज, दोन्ही क्षेत्ररक्षक बिझी राहिलेत आतापर्यंत या षटकामध्ये, परंतु भूपेशनं देखील कमालीचा झेल टिपलाय आणि चांगल्या पद्धतीनं गोलंदाजाला सहकार्य या मॅच मध्ये पाहायला मिळते. प्रणय म्हात्रे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या मॅच मध्ये चांगला संघ आहे. बंटी सिक्सर 2-7. यावेळेस शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी पहिला तर शॉट लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्यांना बीट करून बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी तेजस देवळीकरच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा पहिल्या षटकामध्ये. प्रसाद भूतेचं षटक खूप चांगलं राहिलं. कर्णधाराने जो विश्वास दाखवला, अगदी त्याला सार्थपणे कामगिरी पहिल्या षटकामध्ये प्रसाद भूतेने केली. चांगली गोलंदाजी प्रसादच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळते. दीपेश पाटील बंटी सिक्सर 2-7 या संघाचे नेतृत्व करतायत आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून कॅप्टन्सी पाहायला मिळते. परंतु या दोन्ही संघाने सुरुवातीचे 2 सामने या स्पर्धेमध्ये गमावले, त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मैदानावरती शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु आतापर्यंत बंटी सिक्सर 2-7 या संघाची कामगिरी या मॅच मध्ये चांगली पाहायला मिळते. परंतु मितेश आणि तेजसला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रवेश देवळीकर दादांचा संघ तुम्ही पाहताय कानेस्पोर्ट पाय या स्पर्धेमध्ये. तिसरा सामना खेळतोय हा संघ. या संघाने देखील सुरुवातीचे 2 सामने अगदी गमावलेत. त्या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती, परंतु या सामन्यामध्ये त्यांना पलटवार करावा लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय. चेक. नक्कीच लकी स्ट्रायकरचे ओनर मयूरजी पाटील यांच्याकडून आज आपण बघतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व संघांकरता या स्पर्धेमध्ये सर्व आयोजकांकरता सर्वांना नाश्ता देण्यात येतो त्यांच्या माध्यमातून. तर मयूर पाटील आपलं खूप खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या मयूर पाटील यांच्याकरता. आज संध्याकाळी त्यांच्या माध्यमातून नाश्ता देण्यात येईल. सर्व दात्यांचं पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, कारण सर्वांचं योगदान राहिलं आहे चॅम्पियन प्रीमियर लीग आयोजित करण्यासाठी. खऱ्या अर्थानं 2020 मध्ये चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनची स्थापना आणि तदनंतर खूप चांगला प्रवास राहिला आहे या संघटनेचा. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर चॅम्पियन प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, खोलात टाकलाय, ऑन साईडला टर्न केलाय, अलाउंड द काप चेंडू ट्रॅव्हल होतोय. जुगल पाटील त्या ठिकाणी, परंतु वेगाने 2 धावा मितेश भोईरने इथे कंप्लीट केल्यात. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. मितेश भोईर अगदी जर पाहिलं तर आपल्या गावामध्ये खेळतोय, परंतु कानेस्पोर्ट पाई आपल्या मामाचं गाव आहे आणि मामाच्या गावाचं नेतृत्व तो सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये करतोय. त्यामुळे त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. जो विश्वास संघ मालकाने दाखवलाय त्याला सार्थपणे कामगिरी मितेश भोईरला या मॅचमध्ये कानेस्पोर्ट पाई या टीमसाठी करावी लागेल. यावेळेस पाहिलं तर पुलटा चेंडू होता, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी जर पाहिलं तर पंचांनी नो बॉल अगदी घोषित केला. भीमर चेंडू, शरीरभेदी चेंडू इथे पाहायला मिळाला भूपेशच्या माध्यमातून. 1+1 अशा 2 धावा. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लीप आणि गळी क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर दीपेश पाटील संघाचे कर्णधार त्या ठिकाणी पोहोचले आणि ते एकच धाव आणि नोबलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव
म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विजय कांबळे सर आम्हाला जॉईन झालेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. कालच्या रजनीमध्ये खूप चांगली कामगिरी, अगदी शेवटच्या मॅचपर्यंत ते उपस्थित होते आणि खूप चांगलं कार्य संजय म्हात्रे सरांच्या अगदी जर पाहिलं तर पावलावरती पाऊल ठेवून त्यांचं कार्य राहिलंय. तर पुढचा चेंडू फ्रीट पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती भूपेश पाटील आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं तर त्याने 9 चेंडू टाकल्या आणि धाव देखील खर्च केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा भूपेश पाटील, तेजेसाठी ते चांगला चेंडू आहे, बिगिट करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय आणि ते जर पाहिलं ना तर चांगला चेंडू पाहायला मिळाला भूपेशच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक करणारा चेंडू होता. तेजस कुठेतरी निराश असेल स्वतःवरती, कारण या चेंडूवरती मोठा फटका तो खेळू शकला असता. चांगला चेंडू पाहायला मिळाला भूपेशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिला तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते 2 धावा मिळतील तेजसला. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय बंटी सिक्सर 2727 या टीमचं, परंतु गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये प्रसाद भुतेनं भरपूर जास्त इम्प्रेस केलं. आज खऱ्या अर्थानं आपल्या नावाला शोभणारा खेळ त्यांनी या मैदानावरती दाखवला. फलंदाजीमध्ये देखील त्यांनी दमकम दाखवली आणि P1चं षटक लाजवाब होतं. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर पाहिल्या ना तर 7 धावा त्यांनी खर्च केल्या. स्विचीचा फटका यावेळेस पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे आणि ते देखील फक्त आणि फक्त 2 धावा. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. मोठे फटके इथे शोधले जातात या मॅच मध्ये आणि तेजस त्यासाठी जाणला जातो. इथून त्याला आक्रमक होताना तुम्ही पाहाल या मॅच मध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. कानास्फोट पाय या टीमसाठी. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट भूपेश पाटील. कव्हर क्षेत्रामध्ये खेळलं, डीप मध्ये पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि फक्त एकच धाव याही चेंडूवरती पाहायला मिळते. बंटी सिक्सर 2727 या संघाचा जर विचार केला तर सागर भोईर यांचं कार्य देखील चांगलं राहिलं आहे, कारण खूप चांगल्या पद्धतीनं ऑप्शनमध्ये आपल्या संघामध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंना त्यांनी सिलेक्ट केलं. कारण फलंदाजी खूप चांगली आहे या संघाची, परंतु गोलंदाजीमध्ये दमकम दाखवावी लागेल. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बंटी सिक्सर 2727 बंटी पाटील यांच्या संघाची. यावेळेस पाहिलं तर कोलाट टाकला आणि इथे पायचीच्या स्वरूपात मितेश भोईर बाद होतोय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला चेंडू इम्पॅक्ट इन लाईन अफलातून चेंडू पाहायला मिळाला भूपेश पाटीलच्या माध्यमातून आणि ते मितेश भोईरला बाद केलंय. महत्वाची विकेट इथे प्राप्त केली, कारण मितेश आक्रमक फलंदाज होता. चांगल्या पद्धतीनं खेळण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला, परंतु स्विचचा फटका, ज्या फटक्यासाठी मितेश जाणला जातो आणि तोच फटका खेळत असताना इथे तो बाद झालाय. नवीन फलंदाज अतुल तांगडी, आयकॉन प्लेअर. या खेळाडूकडे क्षमता भरपूर मोठी आहे. मोठे फटके खेळण्यासाठी तो भरपूर जाणला जातो असा खेळाडू अतुल तांगडी, परंतु आज अतुलला चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण संघ मालकानं सर्वप्रथम आपल्या संघामध्ये कोणाला स्थान दिलं असेल ना तो हाच तो खेळाडू अतुल तांगडी आज मैदानावरती दाखल होतोय. सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये त्याची बॅट तितकीशी बोललेली नाही आहे, परंतु या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली ना तर 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती. गुणलेखक अगदी जर पाहिलं तर विजय कांबळे आपल्या बोटांची जादू दाखवत असताना या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं धावपुस्तक रंगवल्या. अगदी वेगवेगळ्या रंगाचे पेन ते वापरतात आणि खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना या स्पर्धेमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. 16 धावा कानेस्फोट पाय या टीमच्या आणि येणारे 12 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत, कारण या 12 चेंडू मध्ये कानेस्फोट पायला या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं ना तर आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील, कारण 16 धावा आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि 51 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 16 धावा कानेस्फोट पाय या टीमने केल्यात या मॅच मध्ये.
येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. आतापर्यंत 2 षटकांसाठी भरपूर जास्त वेळ तुम्ही खर्च केला. 12 मिनिटे सुरुवातीच्या 2 षटकामध्ये तुम्ही खर्च केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला अवघ्या 3 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे, हे देखील लक्षात ठेवा. रवींद्र भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. पांजू स्पोर्ट पांजू या संघामधून त्याला खेळताना आपण पाहतोय. परंतु आज बंटी सिक्सर या संघामध्ये इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. तेजस देवळीकरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. जुगल पाटील प्रयत्न करतायत आणि ते एकच धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रवींद्र भोईर या गोलंदाजावरती देखील भरपूर मोठी बोली पाहायला मिळाली होती सागर भोईरच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर दीपक पाटील यांचा संघ तुम्ही पाहता. बंटी सिक्सर 2-7 आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली कामगिरी. परंतु इथून कानायस्फोट पाये या टीमला देखील पलटवार करावं लागेल. प्रवेशजी देवळीकर यांचा संघ तुम्ही पाहता. रवींद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. अतुल साठी आडव्या बाटने खेळलेत. एलिव्हेशन मिळाला नाही आहेत या चेंडूवरती, परंतु क्षेत्ररक्षण खराब त्या ठिकाणी आणि ते 2 धावा. भूपेश होता, भूपेशने चुकी केली आणि लगेच इथे 2 धावा देखील मिळाल्या. भूपेश आणि जुगल ऑन साइडला क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. 19 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत फलंदाजीमध्ये फारशी दमखम कानायस्फोट पाहायला दाखवता आलेली नाही आहेत. अगदी जर पाहिलं तर तेजस देवळीकरच्या बॅटमधून चौकार आलाय. बाकी फलंदाजांना मात्र या मॅच मध्ये मोठा फटका खेळण्यात यश आलेला नाही आहे. परंतु अतुलला इथे मोठे फटके खेळावे लागतील. त्यावेळेस लाईन खराब आहे. पंच आमच्याकडे वळतील. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. 20 रन्स ऑन बोर्ड. 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. येणारे 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील आडवा बाटणे केल्याचा प्रयत्न. ऑन साइडला टर्न केला. एकच धाव मिळाली. दुसरी साइड प्रयत्न केला जाईल का आणि ते 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. अगदी जर पाहिलं तर चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली जाते रवींद्र भोईरच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकले जातात. फलंदाजापासून दूर चेंडू टाकले जातात. चांगल्या रणनीतीनं इथे या ठिकाणी गोलंदाजी करतोय रवींद्र. कारण प्रसाद भूतेनं त्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. पहिल्या षटकामध्ये त्यांनी चांगली सुरुवात करून दिली या मॅच मध्ये आणि तदनंतर जर पाहिलं ना तर गोलंदाजाने देखील इम्प्रेस केलं. बंटी सिक्सर 2-7 या टीमसाठी. खोला टाकला आणि ते आडवा बाटणं लांब 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 लचक षटकार अतुल तांगडीच्या बॅट मधून येतोय या मॅच मध्ये. आडवा डोंगर त्यानु आईचा चेंडू 23 धावांची आवश्यकता. भूपेश रवींद्रच्या या षटकामधील 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. चांगल्या टप्प्यावरती हे 2 चेंडू त्याला टाकावे लागतील.
कारण 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये पाहायला मिळते. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. मैदानावरती मॅच बॉल आलेला आहे तर लगेच सामन्याला सुरुवात करा. 8 चेंडू आणि 23 धावा कानेस्फोट पाईला या मॅचमध्ये बनवायचे आहेत आणि रवींद्र भोईरचे हे 2 चेंडू भरपूर निर्णायक आहेत या मॅचमध्ये. या 2 चेंडूवरती जर मोठे पटके आले ना तर कानेस्फोट पाई संघ देखील या मॅचमध्ये कमबॅक करताना दिसेल. या उलट हे दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावं लागेल. गोलंदाज रवींद्र भोईरला थोडासा दबाव दिसेल या गोलंदाजावरती, कारण मागील चेंडूवरती त्याच्या विरोधात षटका ठोकला अतुलला. जास्तीचा वेळ प्लीज मित्रांनो खर्च करू नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आयोजन कमिटी आम्हाला सातत्यानं सूचना या ठिकाणी देते, त्यामुळे त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. चला मैदानामध्ये चेंडू पुरवायचा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अभिषेकजी म्हात्रे यांच्या माध्यमातून चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील आभार, सर्वांचा आभार. जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा सर्व दात्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करू, कारण चांगली स्पर्धा पाहायला मिळते. चॅम्पियन प्रीमियर लीग बंटी सिक्सर 2727 बंटी पाटील यांचा देखील आभार, त्यांचं देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेमध्ये. प्रवेशजी देवळीकर आपला देखील आभार, त्यांच्या माध्यमातून देखील सहकार्य. खोलात टाकला यावेळेस पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने बॉटम एंडचा वापर केला. स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये ते खेळलेत आणि ते एक धाव मिळते आणि दुसरी देखील धाव इथे पूर्ण. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जम पोचली आहे ती 30 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती रवींद्र भोईरला टाकावा लागेल, परंतु या चेंडूवरती मोठा फटका आला तर या मॅचमध्ये देखील रंगत पाहायला मिळेल, कारण 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे कान्हाई स्पोर्ट पाईला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा रवींद्र भोईर, पांजू एक्सप्रेस ओव्हर द विकेट ना. यावेळेस मोठा फटका हवेत खेळलेत, फटका फसलाय की काय नाही, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. खूप चांगला पिकअप शॉट फ्लिक ऑफ द रिस्ट करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. नाम आडवा डोंगर चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. चला बी फास्ट. आतापर्यंत भरपूर जास्त वेळ खर्च केलेला आहे, परंतु मध्ये चेंडूचा थोडासा इश्यू झाले होता, त्यामुळे थोडासा वेळ खर्च झाला. तर बंटी सिक्सर लवकर सामन्याला सुरुवात करा. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती
यश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यश भोईर हा गोलंदाज पाहायला मिळतो आणि 6 चेंडूमध्ये 15 धावा त्याला या मॅच मध्ये डिपेंड करायचे आहेत. क्षेत्ररक्षण सातत्यानं अगदी जर पाहिलं तर सजवलं जातं. तर स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर तेजस देवळीकर 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. यावेळेस पहिलाच बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे डॉट बॉल, चांगली सुरुवात केली आहे यशच्या गोलंदाजाने या मॅच मध्ये. पहिला चेंडू डॉट टाकला. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळाला यश भोईरच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता तेजसचा आणि ते पहिला चेंडू डॉट आला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यश भोईर ओव्हर द विकेट. तेजस देवळीकर या खेळाडूसाठी मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने खेळ करता आला नव्हता. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिलं ना तर धाबाच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होतोय. तेजस देवळीकर तर इथे तिसऱ्या पंचाने रेफर केला. या चेंडूवरती अगदी काय घडलं तिसरे पंच आमचे पाहणी करतील. या तिसरे पंच पहिला चेंडू अगदी जर पाहिलं तर डॉट आणि इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. तिसरे पंच निर्णय देतील. चांगली गोलंदाजी करतोय युवा गोलंदाज आहे यश भोईर. 6 चेंडूमध्ये 15 धावा त्याला डिपेंड करायच्या होत्या आणि आतापर्यंत पहिला वरती इथे जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये, जबरदस्त गोलंदाजी. दबावामध्ये देखील कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो अगदी आज त्यांनी सिद्ध केला. युवा गोलंदाज आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. यावेळेस चेंडूला हुक केला, इनटू द गॅप केले क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी सूरज काय कमाल करत असताना जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. अगदी आपल्या संघासाठी 2 धावा त्यांनी सेव्ह केल्यात. लाजवाब क्षेत्ररक्षण आणि बंटी सिक्सर. या खेळाडू कक्षामधून अगदी टाळ्यांचा वर्षाव केला जातो या क्षेत्ररक्षकासाठी. कारण एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल कारण भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला होता. परंतु सूरजचं कौतुक करावं लागेल. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र समित पाटीलच्या संघामधून सूरज देखील खेळतोय आणि इथे जर पाहिलं तर यश देखील खेळतो आणि दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे असंच म्हणावं लागेल. कारण गोलंदाजी चांगली, चांगलं क्षेत्ररक्षण. या मॅच मध्ये येणारे 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. दोन्ही चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे कानेस्पोर्ट पायसाठी आणि अतुलला ते कार्य करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
यावेळेस चांगला चेंडू आणि इथे फलंदाज बाद. वाह काय गोलंदाजी करतोय अतुलला इथे माघारी परतवलाय. फलंदाज बाद अतुल तांगडी. बॅक टू द पॅव्हिलियन. तुझ्या टीम मध्ये टाकता का अशी बॉलिंग काय जबरदस्त. चांगली कामगिरी करत होता परंतु शेवटच्या षटकामध्ये